होळीचे प्रभावी उपाय. पेटत्या होळीमध्ये टाका ही एक वस्तू. आर्थिक अडचण, लग्न न जमणे, एखादी गोडी असेल ती सुद्धा बंद होईल. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हे बघा, 2 मार्चला होळी म्हणजे हुताशनी पौर्णिमा आलेली आहे. या होळी हा सण वाईटांवर चांगल्याचा विजय मिळवणारा सण आहे. म्हणजेच काय तर आपल्या संसारिक आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी त्याचं सुद्धा दहन व्हावं यासाठी होळी हा सण असतो. बघा, ज्या पद्धतीने वाईट गोष्टींचं दहन झालं आहे त्याच पद्धतीने आपल्या पण आयुष्यातील वाईट गोष्टींचं दहन व्हावं म्हणून होळीला विविध उपाय केले जातात. होळीच्या दिवशी खूप चांगले उपाय केले जातात. तुम्हाला जर श्रद्धा असेल तर तुम्ही नक्कीच हे उपाय करू शकतात, जेणेकरून तुम्हाला याचा चांगलाच अनुभव येईल. हे उपाय करत असताना मनात सकारात्मकता असणं खूप जास्त महत्वाचं आहे. हे उपाय तुम्हाला जिथे होळी पेटवली जाईल तिकडे करायचे आहेत. हे उपाय करत असताना कोणासोबतच बोलायचं नाही. उपाय करत असताना एकटं जाऊन या वस्तू टाकून यायच्या आहे. सगळ्यांसमोर हे उपाय करायचे नाही. आणि हे उपाय करत असताना घरातून निघताना आणि घरात येईपर्यंत शांत बसायचं आहे. आणि उपाय करून आल्यावर हातपाय स्वच्छ धुवावे. कार्य होईपर्यंत कोणासोबतच बोलायचे नाही. आणि आपण एकदा का उपाय होळीच्या अग्नीमध्ये वस्तू किंवा उपाय टाकून आले तर मागे सुद्धा वळून बघायचं नाही. ही परंपरा आधीपासून आहे. हा नियम पाळावा. बघा, मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी काय करावं? मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी नाही तर माझ्या आयुष्यात सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी प्रयत्न करावे. कारण बघा, आपण बऱ्याच वेळा क्षणिक सुखाचा विचार करत असतो, पण असं न करता परमेश्वराला प्रार्थना करावी का माझ्यासाठी जो योग्य आहे तो जोडीदार मला दे. जे हळकुंड असतात ते पूर्ण हळकुंड, जे अख्खे असतात ते पूर्ण हळकुंड घ्यायचे आहेत. ज्यांचं लग्न करायचं आहे त्या व्यक्तीच्या अंगावरून 7 हळकुंड उतरवायचे आणि मनात म्हणायचं का मला माझ्या आयुष्याचा सुयोग्य जोडीदार मिळते असं म्हणून ते हळकुंड होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचे. हा झाला पहिला उपाय. त्यांचं लग्न करायचं आहे त्याने स्वतःच्या हाताने आपल्यावर ते उतरवायचे आहे. कोणी कोणासाठी करायचं नाही, स्वतःवरूनच उतरवून होळीच्या अग्नीमध्ये टाकायचं आहे. आता प्रत्येकाला मानसिक त्रासामुळे गोळ्या असतात किंवा आता बीपीची गोळी असते की जी एकदा लागली की आयुष्यभर लागते. थायरॉइडची गोळी असते की एकदा लागली की आयुष्यभर असते. तर तुमच्याही घरात कोणाला गोळी असेल, इन्सुलिन आहे किंवा कुठल्याही प्रकारची गोळी असेल, बीपी, शुगर, थायरॉइड किंवा एखाद्या मुलाला, बाळाला आपण ड्रॉप सारखे औषध देत असतो जे की त्याला कंटिन्यू असतं, तर हे नेहमीसाठी बंद व्हावं याच्यासाठी सुद्धा एक उपाय आहे. ज्यांना वाटते त्यांनीच हा उपाय करावा. बीपी, शुगर, थायरॉइडच्या ह्या गोळ्या आयुष्यभर असतात, पण कुठेतरी गोळ्यांचं प्रमाण कमी व्हावं, हळूहळू आपला त्रास कमी व्हावा यासाठी हा उपाय करावा. तर आपल्याला 5 गोमती चक्र आणि 5 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत. आणि या 5 गोमती चक्र आणि 5 पिवळ्या कवड्या आणि जी गोळी तुम्हाला सुरू आहे, थायरॉइड, बीपी किंवा 1 गोळ्या 2 गोळ्या ज्या तुम्हाला असतील त्या प्रकारातल्या एक गोळी त्याच्यामध्ये टाकायची. ज्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करताय ती गोळी किंवा लिक्विड असेल तर 1 ड्रॉप टाकावा. हे सगळं एका काळ्या कपड्यात ठेवायचं आणि काळ्या कपड्यात बांधून ठेवायचं. होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचं. कारण बघा, हे केल्यावर आजारपणाची तीव्रता मात्र कमी होते आणि हळूहळू त्रास कमी होतो. आणि हे उपाय वर्षातून एकदाच केले जातात म्हणून होळीच्या दिवसांमध्ये उपाय तोडगे जास्त प्रमाणात केले जातात. आणि जे काही माझे प्रॉब्लेम आहेत ना ते मला दहन करायचे आहेत. ज्या काही माझ्यातल्या अडचणी आहेत ना त्यांना दहन करायचं आहे. परिणाम चांगलाच होणार. आणि उपाय करत असताना नेहमी सकारात्मकतेने विचार करूनच उपाय करावे. बघा, तिसरा उपाय, आपलं आरोग्य चांगलं राहावं. आपल्याकडे किती पैसा आहे, किती घर आहे, किती फ्लॅट आहे, किती गाड्या आहे यापेक्षा माझं आरोग्य कसं आहे. मनुष्याची सर्वात महत्वाची संपत्ती जर कोणती असेल ना तर ते आपलं शरीर आहे. आपलं स्वास्थ्य कसं आहे, आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी उपाय करा. कडुलिंबाची पाने जी प्रत्येकाला सहज उपलब्ध होतील त्याच पद्धतीने 1, 5, 7, 2, 3 तुम्हाला जेवढे मिळतील त्या प्रमाणात
कडुलिंबाची पाने घ्यायची, 7 लवंगा आणि 1 कपूर घ्यायचा. या सगळ्या वस्तू आपल्या स्वतःवर उतरवायच्या. प्रत्येकाला छोटे मोठे हेल्थ प्रॉब्लेम मात्र असतातच. डोकं दुखणं, मायग्रेन, PCOD, हातपाय दुखणे, कमर दुखणे, गॅप असेल तर अशा लोकांनी म्हणजे नेहमी काही ना काही असतंच, म्हणून कडुलिंबाची पाने, 7 लवंगा, 1 कपूर स्वतःवरून 7 वेळा उतरवून हे सगळं होळीच्या अग्नीमध्ये टाकायचं आहे. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं असं म्हटलं गेलेलं आहे. हे आपल्याला बघा, या वस्तू आपल्याला सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू आहेत आणि सेवा उपाय करत असताना मनात सकारात्मकता असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण बघा, आपण जे विचार करतो, बोलतो तेच आपल्यासोबत घडत असतं आणि अडचणी कमी होतील. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक अडचणी सगळ्यांनाच आहे. सगळ्यांना पैसा हवा आहे. तुमच्यापासून माझ्यापर्यंत असं कोणीच नाही आहे का त्याला पैसा नको आहे. पण पैसा म्हणजेच फक्त लक्ष्मी नाही, तर अष्टलक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, आरोग्यलक्ष्मी आणि आजच्या काळात मनुष्याला मिळालं पाहिजे ते म्हणजे मनशांती, समाधान. समाधान असणं हे सुद्धा एक लक्ष्मीच आहे. मनाला समाधान असावं. कुणी काही घेतलं तर लगेच आपणही घ्यावं असं नाही. म्हणून समाधानी आयुष्य आपलं असावं आणि या अष्टलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून एक उपाय करायचा. तर बघा, मूठभर तांदूळ घ्यायचे आणि त्यांच्यामध्ये हळद कुंकू टाकायचं. मूठभर तांदूळ, त्यावर हळद कुंकू टाकावं, त्यात एक हळकुंड घ्यावं आणि हे आपण प्रत्येकाने स्वतःवरून उतरवायचे आहे. नवऱ्याने स्वतःसाठी उपाय करावा, बायकोने हा उपाय स्वतःवर करावा, मुलं असतील तर मुलांनी स्वतःवर करावा. प्रत्येकाने प्रत्येकावर स्वतःवर हा उपाय करायचा आहे. त्यानंतर होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचं आहे. हे उपाय दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकता आणि आपण जेव्हा होळीला नैवेद्य घेऊन जाऊ, होळी पेटण्याचा टायमिंग असेल त्यावेळेला तुम्ही हे उपाय होळीमध्ये दहन करू शकता. प्रत्येकाने होळीच्या अग्नीमध्ये नारळ दहन करत असतो, कारण नारळामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते. किंवा काही जण खोबरं होळीमध्ये दहन करतात, पण जेव्हा आपण होळीमध्ये नारळ दहन करतो तर हे नारळ शुभतेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे, मांगल्याचं प्रतीक आहे. नारळ हे आपल्या आयुष्यातील नकारात्मकता खेचून घेत असतं आणि त्याला त्याचा मान दिलाच पाहिजे. म्हणून होळीच्या जवळ उभं राहून नारळ घ्या आणि शेंडा हा होळीच्या बाजूने असावा. त्यावर हळद कुंकू अर्पण करा. आपली मनातील इच्छा बोला. घरातील दरिद्री जी काही नकारात्मकता आहे ती जाऊ दे, घरात सुख शांती नांदू दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि नंतर होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला नारळाचा स्वाहाकार करायचा आहे. तर ह्या पद्धतीने तुमच्या जर आयुष्यात काही अडचणी असतील, काही संकट दुःख असतील तर नक्कीच त्या होळीच्या अग्नीमध्ये दहन करा. बघा, आपल्या घरामध्ये झुरड आहे, ढेकण आहेत, पाली आहेत, तर हे प्राण्यांना सुद्धा होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचं असतं. तर प्राणी नाही, पण आपण जे गव्हाचं पीठ वापरतो त्याचे कणकेच्या गोळ्याचे आपल्याला पाली ढेकणं बनवायचे असतात, झुरड बनवायचे असतात, उंदीर बनवायचे असतात. या पद्धतीने आणि गव्हाच्या कणकेचं ते बनवायचं आणि होळीच्या अग्नीमध्ये ते दहन करायचं. कारण असं म्हणतात हे केल्यावर आपल्या घरातील प्राणी हळूहळू का होईना कमी होण्यास मदत होते. बघा, होळीला नेमकं काय करायचे, परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेले जे काही छोटे मोठे तोडगे आहेत तेच तुम्हाला सांगते. तर घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्ताशे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरणभात नैवेद्य असं सर्व घेऊन छान अशी विधियुक्त होळीची पंचोपचार पूजा करावी. 11 प्रदक्षिणा माराव्यात. नंतर गोटा खोबरे, नारळ, तूप व्हावे, नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी. यामुळे सुख समृद्धी वाढते, कष्ट दूर होतात. होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत. त्रास निघून जातो. 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करावी की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून ते होळीत टाकावे. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. त्यामुळे भूत प्रेत नदरदोष कर्णदोष होत नाही. त्याचप्रमाणे होळीच्या दिवसांपासून रोज 40 दिवसांपर्यंत बजरंग बाणाचे रोज 3 पाठ करावे. मनोकामना पूर्ण होतात.
होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र व्हावेत. व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते. नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावा. वेगर लीस बास पुरणपोळी खाऊ घालावी. घरीच चौमुखी दिवा लावावा. सर्व देवाची पूजा करावी, त्यामुळे बाधा निवारण होते. राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोटा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडकलेली कामे कमी होऊ लागतात. जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल, तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावावा. त्या दिव्यात 11 काळे उडीद व त्यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका. ही क्रिया अगदी सकारात्मक भावनेने आणि श्रद्धेने करा, नक्कीच अनुभव येईल. दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात. विवाह होत नाही, लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे. या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंड घेऊन 1 शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे, प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवसांपर्यंत धुलीवंदनालाही करावी. ते रोज रंगपंचमीपर्यंत करावी. लवकरच विवाह योग आणि सुयोग्य जोडीदार तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच मिळेल. हे तुम्हाला सांगितलेले 7-8 जे काही तोडगे होते हे सांगितलेले आपल्या गुरूंनी सांगितलेले आहे म्हटल्यावर आपण गुरूंच्या आदेशाचं पालन केलंच पाहिजे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आणि होळीचा दिवस हा खूप जास्त शुभतेचं प्रतीक मानला गेलेला आहे. होळी हा सण वाईटांवर विजय मिळवण्याचा आहे. म्हटल्यानंतर आपली सगळीच कामे मार्गी लागतील. मग आर्थिक अडचणी असू दे, विवाहाच्या समस्या असू दे, आजारपण असू दे किंवा घरातील कटकटी, वाद, शांतता असू दे, नकारात्मकता आपल्या मनातून निघून जाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे उपाय नक्कीच करू शकता. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथे